नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। त्यामुळे स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे महत्त्वाचे प्रश्न तर आहेतच। मात्र भारताचा उद्याचं भविष्य असणाऱ्या तरुणांच्या मनामध्ये नेमक्या आपला उमेदवार निवडत असताना कोणते प्रश्न आहेत आणि कोणत्या प्रश्नांना सामोरे घेऊन जे आहेत या निवडणुकीला ते सामोरे जाणार आहेत, यासाठी आपण थेट चर्चा करण्यासाठी नागपूरच्या केडीके कॉलेजमध्ये आलेलो आहोत, ज्या ठिकाणी विविध विभागात शिकणारे विद्यार्थी जे आहेत ते आपल्यासोबत असणार आहे। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। मला सांग, काय सांगशील आता आपला नगरसेवक निवडताना नेमकं डोळ्यासमोर पहिला एक युवक म्हणून काय वाटतं, कोणते प्रश्न तुझ्या डोळ्यासमोर आहेत? दादा, नागपूर जसं की उपराजधानी आहे, इथे समस्यांचा ढेर असा कचऱ्याचा जसा ढिगार राहते तसा ढिगार जमा झालेला आहे समस्यांचा। त्याच्यावर एक लोकप्रतिनिधी कसा असावा, तो साधारण नागरिक असावा आणि त्याला मूलभूत काय गरजा आहे। आजही गटरांमध्ये तोच त्रास आहे, रस्त्यांवरती तोच त्रास आहे। उलटे स्पीड ब्रेकर, चांगले रस्ते नाही तर त्याच्यावर स्पीड ब्रेकर, अवैध स्पीड ब्रेकर बांधून घेतले आपल्या घरासमोर। त्याच्यानंतर गटारींचा खूप मोठा त्रास आहे, जे की जेव्हा नगरपालिका स्थापन झाली होती तेव्हापासूनच्या गटरी आतापर्यंत त्यांना कधी रिनोव्हेशन नाही आलं आहे। त्याचा रिनोव्हेशनचा काळ आता आलेला आहे। आज महापौर जो पण निवडला जाईल त्याला मला एक युवक म्हणून आहे की त्यांनी रोजगार मेळावा एक नागपूर पातळीवर भरवायला पाहिजे। अजून त्यांनी एक चांगले युवकांचा एक मेळावा धरून पोरांना रोजगार मिळाला पाहिजे। अगदीच। मला सांग, बऱ्याच वर्षापासून पालिका निवडणुका पार पडत आहे। मध्यंतरी प्रशासक राज्य आहे ते पालिकेवरती होतं। मध्यंतरी काळी जे आहे ते जे माजी नगरसेवक ते खरंच प्रभागामध्ये भरकटलेत समस्या लोकांच्या विचारण्यासाठी? नाही, जसं ते प्रचारासाठी फिरतात, मतं मागण्यासाठी फिरतात, पण तसंच लोकांच्या मतांचा आदर करत नाही। एकदा निवडून आलं की बस ते लोकांच्या समस्याकडे लक्ष देत नाही। तर यंदाचा जो आपला नेता असावा तो लोकांच्या मतांचा आदर करणारा असावा। तसंच जे आपल्या लोकल पातळीवरती ज्या समस्या आहेत, गटारीची समस्या, पाणीची समस्या, वीज पुरवठा, प्रश्न सुटले नागपूरचे नक्कीच जे काही त्याच्यातले सुटले, काही अजूनही तसेच आहे। पुढे जे विधान परिषदपर्यंत गेलेले आहे त्याचं अजून काय झालं त्याबाबत काही माहिती नाही। सो आपण असं नाही म्हणू शकत की काहीच प्रश्न नाही सुटले, त्याच्यातले काही सुटले आणि काही अजूनही तसेच आहेत। बरं, आपल्यासोबत काही तरुणीसुद्धा आहे। मुख्यमंत्री नागपूरचे आहेत, गृहमंत्री नागपूरचे आहेत। विशेषतः म्हणजे नेहमीच राज्यामध्ये महिलांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो। मोठ्या प्रमाणात CCTV शहरामध्ये लावण्याचा दावा जे आहे ते प्रशासनाकडनं केला जातो। एक तरुणी म्हणून काय वाटतं तुला, सेफ्टी नागपूरमध्ये किती अनुभव होते या ठिकाणी? सर, नागपूरमध्ये सेफ्टी नाहीच आहे, कारण की मी माझ्या फ्रेंड्सला बघते, त्यांना ही पाबंदी नाही आहे की ते 7च्या पहिलेच घरी यावं असं। तर यामुळे काय असते, आमच्यावर पाबंदी लावतात आमचे पॅरेंट्स, टीचर, कॉलेजेस, आणि सेफ्टीचं काही आहेच नाही। बरं, मला विचारायचं आहे, युवकांमध्ये अनेक स्किल असतात। हे स्वच्छता, आरोग्य, शिक्षण हे प्रश्न तर नेहमीचेच चालत राहणार आहे। मात्र आता सध्याला याचा जमाना आला आहे, त्यामुळे अनेक स्किल जे आहे ते पुढे येण्यासाठी तरुणांना कुठं ना कुठंतरी त्याचं प्रशिक्षण देखील मिळणं गरजेचं असतं। त्याकरता काही नवीन केलं गेलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला तरुण म्हणून? मला असं वाटत आहे की म्हणजे त्यांनी एक स्टार्टअप मार्गदर्शनाचा निधी, ज्या मुलांना खरंच त्याच्यामध्ये स्किल्स आहेत त्यांना एक स्टार्टअप मार्गदर्शनाचा निधी प्रोव्हाइड करावा आणि जागोजागी एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स प्रोव्हाइड करावे आणि कामाचा आम्हाला प्रगतिशील अहवाल द्यावा, निधीचा योग्य वापर व्हावा आणि आमच्या मतांचं जे आहे त्यांनी ते रिस्पेक्ट करावी। अगदीच, म्हणजे जे निधी जिथं खर्च केला गेला त्याचा तुम्हाला आकडा कळायला पाहिजे। आकडा आम्हाला कळायला पाहिजे की कुठे कोणता निधी किती प्रमाणात वापर होत आहे त्याचा आम्हाला आकडा कळेल। त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटेल की आमच्या मताचा नक्कीच कुठेतरी एक फायदा झालेला आहे। अगदीच, काय वाटतं तरुणी म्हणून कोणत्या मुख्य मुद्द्यांना घेऊन यावेळेस आहे ते मतदान तू नगरसेवकांना करणार आहेस? माझं म्हणणं एवढंच आहे की जे पॅरेंटिंग असतं, जसं पॅरेंट्सला पॅरेंटिंग शिकवलं जातं, टीचर्सला अपडेटेड राहावं म्हणून त्यांच्यासाठी ट्रेनिंग सेशन होतात, तसे मतदार म्हणजे जे उभे असतात त्यांच्यासाठी सुद्धा एक सेशन असावा ज्याच्यात त्यांना AI वगैरेबद्दल माहिती दिली पाहिजे। कारण त्यांना जर का माहीत असेल की कसली AI पद्धती आत्ता चालू आहे तर त्यांनी आमच्यासाठी काहीतरी करू शकेल। आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे NEPचा, कारण आता आपण बघत आहोत की रोजगार मिळत नाही। तर रोजगार का मिळत नाही? कारण जे एज्युकेशन आपल्याला आत्ताच्या टाईमला देत आहेत ते एज्युकेशन त्या लेवलचं नाही आहे ज्या लेवलने आम्हाला जॉब प्लेसमेंट्स वगैरे मिळतील, त्या स्किल्स आम्हाला प्रोव्हाइड केल्या जात नाही। जर ते होत असेल तर खरंच आम्हाला मत द्यायला आमचं काहीच आपत्ती नसणार। अगदीच, तुझं काय मत आहे थोडक्यात? माझं मत आहे की जे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये वगैरे आहे तिथे म्हणजे की स्टुडंटला छान सुविधा झाल्या पाहिजे। म्हणजे तिथे पण इंग्लिश, त्यांना पण रोबोटिक्स किंवा AI तिथल्या पण गव्हर्नमेंट जे स्टुडंट आहेत त्यांना शिकवलं गेलं पाहिजे। अगदीच, आपल्यासोबत शाळेचे प्राचार्य देखील आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत। सर, आपल्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रश्न जे आहेत या ठिकाणी मांडले आहेत।
तुम्ही त्यांचे गुरुजन आहात, विद्यार्थी एवढ्याच चांगल्या पद्धतीने त्यांनी कशा पद्धतीने उमेदवार असावं अशी त्याची जी आहे ती मांडणी एकंदरीत केली आहे. तुम्हाला अनेक वर्षांचा अनुभव आहे. काय वाटतं यावेळेस महानगरपालिका निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने कोणते प्रमुख प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून मतदानाला समोर जाणार आहे? हे जे कोणी निवडून येणार आहे त्यांनी शहराचं तर बघायचं आहे, पण जे नागरिक आहे आणि जे मुलं जे नवीन शिकून येत आहे त्यांचा रोजगाराचा एक हवी आहे ते पूर्ण केली पाहिजे आणि पर्यावरण चांगलं ठेवायला पाहिजे आणि भ्रष्टाचार मुक्त एक वातावरण निर्माण करण्याचं जे काही धाडस आहे त्यांनी केली पाहिजे. हे ज्याच्यामुळे जे नवीन पिढी वरती येत आहे त्यांना देखील एक करेजियस एफर्ट त्यांना मिळू शकते ते पुढे जाण्यासाठी. अगदीच सर, आपण अनेक विद्यार्थी घडवलेले आहे. मिहानमध्ये मोठ्या प्रमाणात लाखोचा रोजगार दिल्याचा दावा जे आहे ते राज्य सरकारच्या मार्फत केला तर खुद्द मुख्यमंत्री नागपूरचे आहे. वाटतं तुम्हाला रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे नागपूरमध्ये? जरूर रोजगार जरूर निर्मित झालेले आहे. त्याच्याकरता जसं आता आमच्या मुलांनी म्हटलं की स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स आणि स्टार्टअप करता त्यांना फंड्स हे जर येणाऱ्या जेही लोक निवडून येतील आणि महानगरपालिकेच्या क्षेत्रात त्यांनी जर या गोष्टी घडवून आणल्या, उत्तम लायब्ररी, उत्तम स्किल सेंटर्स, उत्तम स्टार्टअप मनी हा जर प्रोव्हाइड केला आणि आपल्या नागपूरचेच मोठमोठे नेते नागपूरमधून आहे तर त्यांनी ह्याच्याकरता गायडन्स केला आहे जे निवडून येतील त्यांना, तर डेफिनेटली नागपूर एक चांगलं हब म्हणून उदयाला येईल. बरं, इतर महानगरपालिकेच्या तुलनेमध्ये सध्याला तुम्ही नागपूर महानगरपालिकेला कुठं ठेवता? कारण की मुंबई पुण्याच्या नंतर सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून नागपूरकडे पाहिलं जातं. उपराजधानी नागपूर हा शहर असल्यामुळे काय वाटतं, खऱ्याच अर्थानं मुख्यमंत्री नागपूर असल्यामुळे खऱ्या अर्थाने एक विकास जे म्हणतात आपण, विकास तो झाला नागपुरमध्ये? इंफ्रास्ट्रक्चर का विकास तो नागपुर में बहुत कुछ हुआ है, उसमें तो कोई दो राय नहीं है. आज जितने ओवर ब्रिजेस बने हुए हैं उतने आज से 5-10 साल पहले नहीं थे. तो इंफ्रास्ट्रक्चर, मेट्रो, इसका तो विकास काफ़ी कुछ हुआ है. लेकिन फिर भी कुछ चीज़ें जैसे अब एनवायरनमेंट के रिलेटेड अगर हम मार्क करेंगे तो कुछ जो हरियाली है वो नागपुर में कम हुआ है, ग्रीन. और जो बच्चों के जो मतलब प्लेसमेंट का, रोज़गार की बात है तो मिहान में जितना हमको एक्सपेक्टेशन था उतने एक्सपेक्टेशन से लोगों को रोज़गार नहीं मिले हैं. तो यहाँ जो MIDC वगैरह है वहाँ भी बच्चों को प्लेसमेंट मिलना चाहिए. इंजीनियरिंग कॉलेज और एजुकेशन में भी डेवलपमेंट काफ़ी हुआ है, स्किल डेवलपमेंट भी है. लेकिन स्टूडेंट्स ने भी सोचना चाहिए थोड़ा सा कि जो स्किल डेवलपमेंट के कोर्सेज कॉलेज ऑफ़र कर रहा है, जो मतलब यूनिवर्सिटी के नॉर्मल सिलेबस से भी आगे, तो वो बच्चों ने एक्वायर करना चाहिए और उसमें अपने आप को एक्सपर्ट करना चाहिए. और उन्होंने जॉब लेने की बजाय जॉब देने वाली पोजीशन में आना चाहिए. अगदीच, पण त्यासाठी कुठेतरी प्रशासनानं पण जोर धरला पाहिजे. विद्यार्थ्यांना सुरुवातीला कोणताही एखादा जॉब देण्यासाठी व्यवसाय उभा राहायचा असेल तर त्याला पैशाचा, निधीची गरज पडते. त्या पद्धतीने सुद्धा प्रशासनाकडनं मदतही अपेक्षा असते. हाँ, तो जो मतलब गवर्नमेंट की स्टार्टअप की योजनाएं हैं और जो लोन है उसके पीछे काफ़ी सारी फैसिलिटीज़ प्रोवाइड करते हैं. कॉलेज में भी काफ़ी सारी मतलब ऐसी स्कीम्स हैं. तो जिस भी बच्चे को इस बात की मतलब ज़रूरत है तो वो कॉलेज में कॉन्टैक्ट कर सकता है ताकि उसको उस प्रकार से हेल्प मिल सके. अगदीच काही विद्यार्थ्यांच्या अजून आपण मतं जाणून घेऊया. काय वाटतं तुला सध्याला कोणते प्रश्न तुझ्या डोळ्यासमोर असतील नगरसेवकाला मतदान करताना? जसं की सगळ्यांनी म्हटलं आहे की स्टुडंट्सला प्लेसमेंट्स मिळाले पाहिजे, तसंच सगळे स्टुडंट्स नॉर्मल नसतात. आपल्या नगरसेवकांनी विकलांग मुलांकडे पण लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्याकरिता पण काही स्कीम्स काढल्या पाहिजे जेणेकरून त्यांना पण रोजगार मिळावा. अगदीच, अजूनही काही विद्यार्थी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. मित्र, काय सांगशील, कोणते प्रमुख प्रश्न जे आहेत ते तुझ्या नजरेसमोर असतील यावेळेस मतदान करताना पालिका निवडणुकीत? यावेळेस माझ्या मते प्रश्न असतील की तुम्ही खरंच काम केलं आहे की नाही, आणि काम होत पण आहे तर तुमचे त्याच्याकडे लक्ष आहे की नाही. लक्ष तर आहेच नाही नगरसेवकांचे, कारण की आता माझ्या घराकडे जर काम चालू आहे, किती म्हणजे जवळपास 10 दिवस झाले, फक्त रस्त्याचं काम सुरुवात केलं आहे आणि अजूनपर्यंत संपलेलं नाही आहे. 10 दिवस तर लागत नाही एका रस्ता बनण्यासाठी, आणि नगरसेवक येऊन पाहत नाही, काही नाही. त्यांनी येऊन पाहायला पाहिजे किंवा त्यांनी ऐकलं पाहिजे. लोक त्यांना कॉल करतात, कॉल उचलायला तयार नाही आहे. काय करत आहे ते लोक तर काही समजत नाही आहे त्यांचं, की करत आहे खरंच काम की नाही करत आहे. अच्छा, तुझे कोणते प्रमुख मुद्दे असणार आहेत?
जसं आता 2 मुद्दे असे आहे की जे आपण नागपूरमध्ये सुरू करत आहोत. जसे एक ड्रग फ्री नागपूर आणि दुसरं तर प्लास्टिक फ्री नागपूर. जसे आपल्या भारतचे आता प्रदूषण खूप जास्त वाढलेलं आहे आपल्या भारतमध्ये. तर हे आपण नागपूरमधून सुरू करू शकतो का, की नागपूर पहिले स्वच्छ करू, मग महाराष्ट्र, मग असं भारत कसं. तर आपण जसे दुकानमध्ये प्लास्टिक राहते तर प्लास्टिक बॅन असूसुद्धा आपण प्लास्टिक यूजमध्ये येत आहे, तर ते आपण बॅन करू शकतो का, ते यावर थोडं लक्ष द्यायला पाहिजे. अगदी थोडक्यात काही शिक्षक आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, मला सांगा, मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये जे आहे ते शिक्षणाबरोबरच व्यसनाधीनतेचं देखील प्रमाण जे आहे ते नागपूर शहरात वाढले. तुम्हाला काय वाटतं, ही टक्केवारी नागपूरमध्ये वाढली आहे का, ती कमी केली गेली पाहिजे का, त्यासाठी नेमक्या काय उपाययोजना पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी केल्या गेल्या? तुमच्या या प्रश्नाशी मी अगदी सहमत आहे. व्यसनाधीनता वाढलेली आहे मुलांमध्ये आणि कुठेतरी शासनाचा पण त्याच्यात विरोध असायला पाहिजे. या सगळे जेवढे आउटलेट्स उघडलेले आहेत उपाययोजना करायला पाहिजे आणि निश्चितच खूप जास्ती प्रमाणात वाढलेलं आहे. त्याचं एक कारण असंही आहे जे मी माझ्या ध्यानात आलेलं आहे. जेवढे बाहेरचे स्टुडंट्स येतात इथे शिकायला, थोडेसे बंधनं कमी आहेत, बरोबर आहे, घरून थोडंसं दूर आहे आणि इतके सारे रिसोर्सेस ओपन झालेले आहे व्यसनाधीनतेकडे वळण्यासाठी. त्याच्यात आपल्याला कुठेतरी एक नागरिक म्हणून आणि शासनाने पण जी बऱ्याच ठिकाणी मी बघतो आहे की खूप सारे आउटलेट्स उघडलेले आहे इन शॉर्ट, बरोबर, तिथे कुठेतरी बंधनं यायला पाहिजेत कारण खूप मोकळीक झालेली आहे स्टुडंटसाठी. तुम्हाला काय वाटतं सर, कोणते प्रमुख मुद्दे, कारण मागील निवडणुकीत जवळपास 3 टर्मपासून जे आहे ते भाजप नागपूरमध्ये सत्तेमध्ये आहे. यंदा जे आहे ते आता 4थ्यांदा विजयाच्या दावा जे आहे ते भाजपकडून केला जातो. खरंच मागील 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये विकास नागपूरचा झाला आहे का, आणि यावेळेस काय अपेक्षा आहे तुम्हाला? विकास तर झाला आहे, पण अनफॉर्च्युनेटली या इलेक्शनमध्ये लोकल मुद्द्यांना तेवढा वाव देत नाही गेला आहेत. यात विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर नागपूरचे विद्यार्थी या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत जातात. त्यांना दळणवळणाची एक माफक दरात सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे. बऱ्याचशा कंपन्यांचं क्लेम करतात की ही कंपनी इथं आली, तिथे आली, पण ह्या पोरांना आता NEPमध्ये इंटर्नशिपचं एक खूप मोठं प्रभाव दिसून येत आहे. पण ते इंटर्नशिप मिळालं, मुलांना सडो की पडो करतात, तर त्याची एक सुविधा निर्माण करून द्यायला पाहिजे. आणि म्हणजे जे प्रशासन आहे नागपूर महानगरपालिकेचं, त्यांनी इथल्या इंडस्ट्रीशी संगनमत करून काहीतरी मुलांना इंटर्नशिप्सकरिता एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्यांच्याकडनंही. म्हणजे त्यांची एक जबाबदारीसुद्धा घोषित झाली पाहिजे की बा ते जे काही करत आहेत ते मुलांचं त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे. हा एक मुद्दा महत्त्वाचा. आणि दळणवळणाचा खूप मोठा इश्यू आहे सर, म्हणजे माफक दरात मुलांना मिळालं पाहिजे. अगदीच आपण पाहू शकतो की मुख्यमंत्र्यांची होम पेज असलेली नागपूर महानगरपालिका आहे, उपराजधानीचं शहर आहे. त्यामुळे अगदीच जे आहे ते या पालिकेकडे अवघं राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळेच भारताचं उद्याचं भविष्य असलेल्या तरुणांचं नेमकं काय मत आहे आणि त्यांच्या काय अपेक्षा निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडनं आहे, हे आपण आज जाणून घेण्याचा एकंदरीत या ठिकाणी प्रयत्न केला. अनेक तरुणांनी जे आहे ते आपले वेगवेगळे मतं जे आहे ते या ठिकाणी मांडलेलं आहे. परंतु 15 तारखेला जे आहे ते मतदान पार पडल्यानंतर 16 तारखेला निकालामध्येच अगदीच नागपूरचं महापौर कोण असणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.